नमस्कार, स्नेहा समतांची फॅमिली या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. तर दुपार झाली आहे, जेवण वगैरे झाली. वीर पण आलाय स्कूलमधून. ह्यांनी पण आलते दुकानातनं, जेवण वगैरे झालंय आमचं. तर आता आम्ही चाललोय गौशाळेत. गौशाळेत पण गुळ पण टाकायचा आहे आणि व्हिडिओ पण काढायचा आहे. चाललंय त्याच पीठ पण घेतलंय आणि त्याच्या हातात पण सामान आहे. गौशाळा इकडे आहे बघा. तर आता इथं जरा मुंगळ्यांसाठी हे आटा आहे आटा. त्याच्यामध्ये गूळ पावडर, गव्हाचं पीठ आहे. तर हे सगळं टाकून लय दिवस झाला अगोदरच ठेवलं होतं. आता ते पावसामुळं हुमसमुळं सगळे वर येतात. तर स्वच्छता केली आहे बघा, सगळं झाडून काढलेलं आहे. आणि ही आपली गौशाळा आणि ती आयसीयू वार्ड आहे. सस्य कसे आहेत तर हे आयसीयू वार्ड आहे. तर बघा इथे सगळी सेवा केली जाते. जे जास्त आजारी आहे त्यांना उचलायला करायला ती तसली मशीन आहे बघा. म्हणजे सोपं जाते त्यासाठी. तर सलाईन पण चालू आहेत बघा तिथं. आणि इकडे यांचं चालू आहे, गायांना चारायला लागलेत गुळ. तर जर शनिवारी येतात पण शनिवार काय झालं नाही. तर आता सोमवार आहे तर इथे सगळे ना म्हणजे त्यांना दिसत नाही ते आहे ती कसं खाली बघा होती अजून एकदा गिर गाय आहे ह्या. आणि ह्याचं दूध पण विकलं जातं इथं. भरपूर प्रमाणात सेवा करणारे लोक पण आहे बघा इथं. नंदी एवढी मोठी गाय आहे, दिसत नसाल होती ना. कसला आहे, डोळे कसले त्याचे. अच्छा, दिसतच नाही ना त्याला. फिर आला पुढं त्याला ऐकायला येतंय बघा. तर ते आवाज आलाय ते पायांचा म्हणून ते कसं कान टवकारतंय आणि असं रिॲक्शन द्यायला मारतय ती. म्हणून त्याला 2 ठिकाणी बांधलंय बहुतेक. हा अगं आहे की सगळे सेवा करणार आहेत बघा. तर कशा गाय कमेंट करून इकडे वेगळे आहेत. हे सगळ्यात तंदुरुस्त आहेत बघ. लगे कसे गुळ टाकलं की लगेच कसे आले बघा सगळे. तर इथे कोंबडे पण दिसले बघा. प्युअर गावरान आहेत बहुतेक आहेत बघा. तर इकडे पण कोंबड्या आहेत त्या गावरान आहेत बहुतेक, देशी आहेत त्या. पाणी प्यायसाठी सगळ्यांना म्हणजे फिल्टरच आहे. तर गार पण आहे त्यासाठी इथं कुणीतरी असं दान केलेलं आहे बघा गौशाळेला. आणि इकडं असं असतंय लंगर वगैरे तिथं ती कार्यालय आहे. आणि इकडं कधी कधी सत्संग भरतंय ह्या. तर चला काय असेल ओळखा. तर हे आहे कालावलीचं स्मशानभूमी. म्हणजे इथं ना प्रेत वगैरे जाळलं जातंय. म्हणजे आपल्या स्मशानभूमी कसं म्हणतात तसं आहे हे. तर हे बघा इथं काय म्हणते तो रामबाग म्हणतात ह्याला. तर बघा हे असं रामबाग म्हणजे अशी स्मशानभूमी तुम्ही कधी बघितली आहे का सांगा. तर बघा इथं हे सगळं म्हणजे असं मोठं कार्यालय असल्यागत आहेत. म्हणजे इथं जे सेवा करणारे आहेत म्हणजे सांभाळणारे आहेत ते इथे सगळे राहतात. म्हणजे त्यांची तिकडे सोय केली आहे. अशी लोक दान देते. दान आहे हे सगळं दान केलेलं आहे. फिल्टर आता हे बघा हे असे मंदिर आणि अजून एक समोर मंदिर आहे. तर हे असं वाटतच नाही बघून की हे स्मशानभूमी असेल. इथं लोकांना जाळलं वगैरे जाते. आपण त्या जागेत गेलं तरी आपल्याला भीती वाटतेय. तर इथं आल्यावर आपल्याला प्रसन्न वाटतंय. बघा हे काय म्हणजे तर बघा हे झाडं वगैरे कसले भारी लावलेत. तर इथं असं वाटतच नाही की बाबा ही स्मशानभूमी असेल. तिकडनं एक रस्ता आहे याय जायला. आणि हे बघा गार्डन असल्यागतच आहे. आणि ते मंदिर आहे. मंदिर बंद असते. मंदिरात म्हणजे आत वगैरे जाऊ देत नाहीत. शंकराचीच म्हणजे पिंडच असेल बहुतेक वाटते. तर त्याला कुलूपच असतंय. ते कधी उघडत नाही तो. मंदिर एक नंबर आहे. आणि त्याला काहीतरी लाइटिंग वगैरे केली आहे. काहीतरी इथं कार्यक्रम होता काय की. हा होता तर बघा हे असं गार्डन आहे. असं गार्डन असल्यागतच वाटतंय का तुम्हाला जरा तरी वाटतंय का सांगा स्मशानभूमी असेल. इथं लोक येतात करतात. फुलं वगैरे बघा कशी पडले. तर ती झाडं ती
ती झाडांची वाढ होत नाही का नाही. आपण आलो होतो तेव्हा वाढली ती तरी. तशी होती. तर बघा हे स्वच्छता कसं बघ आहे. कशी आहे. स्वच्छता पण आहे, काय एक प्लास्टिक दिसत नाही ना काय नाही, आणि फुलंच पडलेले असेल काय. तर आभाळ पण गरजायला लागलाय, तर पाऊस येईल कधी पण. तर आता इथं पण छान छान 2 व्हिडिओ बनवू. कसं वाटतंय हे लोकेशन? हे भारी वाटायला लागलंय वाटतंय काय स्मशानभूमी. स्मशानभूमी आहे? हा. तर हे झाड आपल्याला पाहिजे का नाही, हे जे आहे झाड असलं पाहिजे. कसलं भारी झालंय ते. स्वतःकडे बघ की कसं केलंय. ते राहण्यासाठी, म्हणजे लोक जी सेवा करते तिथले, तर त्यांच्यासाठी राहण्यासाठी ते आहे. बाहेर लोक आली होते त्यांच्यासाठी VIP लोक हा. वाटतंय हे म्हणजे स्मशानभूमी आता जी जाळते ती आता आहे पलीकडे आता भरपूर जागा आहे. पलीकडच्या साईडला जाळतात ते, पण इकडे हे असं आहे, तर ती दाखवायला नाही येणार. तर चला असू द्या. सगळं गरजायला लागले बघा. गरजायला लागलंय. आणि लोकेशन कसलं आहे बघा. त्या लोकेशन म्हणजे घरा पुढे असावं वाटतं. बापरे किती छान वाटेल की नाही. आणि ह्याच्यात साप आता आपल्याला दिसली का हो, साप कुठे? नाही नाही, साप पाळलेली ते आम्ही माणसापेक्षा साप पाळलेली. आणि ते जे आहे ना ते कंपाऊंड सारखं ती की नाही, साप पाळलेली चालते पण माणसं. आणि तुम्हाला बघा त्या झाडाची पिंड बनवलेली दाखवते. पिंड आहे बघा, पिंड बनवली आहे झाडाने. मंदिर पण बघाय कसलं बनवलं. एवढं भारी मंदिर वाटतंय. एवढं सकाळपर्यंत म्हणजे प्रेम मध्ये कसलं दिसतंय. हा. तर वर्ण दाखवतो तुम्हाला. वर्ण बघा कसं दिसतंय, झूम करून दाखवतो. तर एक नंबर वाटतंय मंदिर बघा. मला तर बघून भारी वाटतंय. तर आता वारं पण सुटलंय. वारं पण भारी सुटलंय, आभाळ आलंय, गरमी नाही वाटत, काय नाही, लय भारी वाटायला. इथं थांबू वाटायलंय, पण आता ह्यांना दुकानात जायचंय, त्यामुळे जायला लागणार घरी. आणि आज वाटतंय पावसाचं वातावरण झालंय. तर वातावरण पूर्ण पावसाचं झालेलं आहे. आणि वारं पण बघा कसं आहे. झाडं हिरवी गार आहे. ते काळं 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 बादल झालेलं आहे. तर काल पण भरपूर पाऊस पडलाय. तर बघा हिरवं बघायला म्हणजे का नाही, एक असं डोळ्यात पारणं फेडण्यासारखं म्हणजे लोकेशन आहे. म्हणजे छोटसच आहे, पण एक आपलं मनाला चांगलं वाटतं येऊन बसायला येऊ शकतात. असं पण म्हणजे मन शांत. आपल्या गावाकडे म्हणते असलं मडी गेट म्हणते ती. तुमचं बी मडी गेट बघा ना. आमचं मडी गेट सुनसान असते, तिथनं जायचं म्हणलं तरी मंत्र बोलायला लागते. तर बघा इथं बघू शकताय लोकेशन बघा एक बार. तुम्हाला अजून म्हणजे तुम्ही लोकेशन बघून घ्या कसं आहे. तर ही पिंड आहे बघा, आणि झाड आहे ती बाग किती भारी वाटतंय. सगळं क्लीन केलेलं आहे बघा, जरा असं गवत नाही. स्वच्छता. आणि या का मंदिर आहे. तर हे सारच जागच्या जागेला जी ती वस्तू केल्या. आणि ही रस्ता जातोय आत रामबागला. वाटायला थांबू वाटायला जरा, पण तुम्ही मला नाही होत ना. परत या. तर मोगरा आहे. तर झाड बघा कशाचा आहे, किती भारी बघून वाटतंय बघा. नाही वास नाही आला. वास येणार नाही ते घरा पुढे. आणि ही पण झाड भारी आहे. ही बघ मोठं कसलं आलंय. तर बघू शकता यांचं किती लोकेशन असं भारी वाटतंय. बघून तर असं वाटतंय हे दुसरं नाहीच काय. तर भारी वाटतंय ना. असं वाटतंय का प्रोग्राम फंक्शनला जायला का वाटतंय ना. कोणी म्हणणार नाही बरं का तो म्हणजे रामबाग आहे स्मशानभूमी. स्मशानभूमीचं. तर त्याला जाऊया आता, उशीर होत आलाय. तर हे हिरवं गार होत आहे. तर बघा आता इकडं म्हणजे आता आपण आलो होतो घरी, पण शाळा आहे ही बघा. तिकडं ट्रेन चालली आहे. हे पहिला कच्चा रोड होता, ते फिक्स झालाय, चांगला केलाय. म्हणजे आता हे पूर्ण हीच करणार आहे ती स्टेशनच. तर आता अजून पण इकडं माणसं ये जा करतातच गाड्यांनी. वातावरण कसलं भारी झालंय. तर आम्ही चाललोय आता घरी. मला कसं चाललंय, मालगाडी आहे. आणि इकडे कुठे शनी मंदिर गेलं का? शनी मंदिर. शनी मंदिराचं हे झाड बघा कसे हिरवी गार झाले. झाड आहे, आणि जरा पाऊस पडल्यामुळे जरा पानं पाया पडायला ते गावाकडे एक डब्बा नाही राहायला डब्बा गावाकडे घेऊन जावे. आम्ही राहतो त्यात पोलीस स्टेशन मध्ये. काय मी यातच राहतो. डीपी दिला डीपी. 2 डीपी. 2 डीपी. बसवायला केलंय बघ. केबिन कशा केल्यात, नवीनच आहे ते. तर आम्हाला आता इथं सोडणार आहे, तर जाणार आहे डायरेक्ट दुकानात.
नंतर काय पाऊस यायचा चालू झाला. पाऊस चालू झालेला आहे, छान वाटायला लागला, आता भिजत जाणार आहे.